नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्लॉग काय असणार आहे तुम्ही ह्याला बघू शकता. आणि हा कोण आहे हे प्रश्न मला खूप जणांनी विचारलेत. हा आहे माझ्या मामाचा मुलगा विवान संदीप पठारे. सो त्याचा आहे बर्थडे. सो आता आमच्या महाराजांनी ख्वाहिश केले की आम्हाला रसमलाई खायची आहे. सो मी आज रसमलाई बनवणार आहे. त्याचा ब्लॉग आहे आज. आणि तुम्ही आमच्या फ्रॅक्चर बँडला बघू शकता. त्याचा हात झाला फ्रॅक्चर थोडासा. सो गाईज आता पुढचे स्टेप्स. तर गाईज तुम्हाला कळलंय मी आता काय बनवणार आहे. मी रसमलाई बनवणार आहे. सो मी बनवणार नव्हती, बट त्यांनी मला खूप फोर्स असं केलं आहे की नाही माझं बर्थडे तू स्पेशली बनव. मी ह्याच्या आधी खूप वेळा बनवलं आहे. त्याचा ब्लॉग नव्हता शूट केला ना, माझ्या इंस्टाग्राम पेजवरती होतं. सो म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि मी एक एक स्टेप्स दाखवणार आहे, त्यानुसार तुम्ही फॉलो करत जा. तुम्ही बघितल्यावरती किंवा मी त्याचं स्टेप्स कसं केलं आहे काय केलं आहे ते बनवता बनवता तुम्हाला समजूनच जाईल की म्हणजे एवढं हार्ड नाही आहे, इझी आहे. टाईम कन्झ्युमिंग आहे, टाईम जातो पण होणार, प्रॉपर होणार. चला मी तुम्हाला दाखवते. तर गाईज वेलकम बॅक टू माय ऋतुजाज किचन. सो मी किचनमध्ये बघा तो नाही आहे माझ्यासोबत, तो गेला आता बाहेर. सो मला कामाला लावून. सो आता तो थोड्या वेळात येईलच. जेव्हा असं स्मेल येईल ना केसरचा, मी दूध उकळल्यावरती जो बासुंदीचा फ्लेवर येतो, वास येतो, तसं त्या वासाने तो येईलच धावत परत. झालं आहे का नाही बघायला. टेस्टिंग करायला तर आम्ही फर्स्ट असतो. सो आता पुढचे स्टेप्स मी तुम्हाला दाखवते कसे करायचे ते. सो बघूया. तर गाईज मी इथे 1 लिटरच्या 2 पिशव्या घेतल्या. तर ही 1 पिशवी आणि 1 पिशवी मी ठेवली आहे, उकळायला ठेवलं आहे. तर त्याला आपण त्या दुधाला आपण फाडणार आहेत. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, मी 2 1 लिटरच्या पिशव्या मागितलेल्या. सो 1 दुधाची पिशवी मी उकळवली आहे आणि त्याच्यात केसर टाकलंय. आणि आता मी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार. मी तर तुम्हाला पते कसे दिसतंय. टोप बघितलं, त्याच्यामध्ये मी दुधामध्ये केसर टाकून त्याला उकळी आणते. म्हणजे ती बासुंदीचं जे रसमलाईचे जे लिक्विड असतं ते बासुंदी टाईप ते होतं आहे तिथे. आणि दुसऱ्या टोपामध्ये अजून दूध ठेवलं होतं, त्याला आता आपल्याला फाडायचं आहे. एकतर तुम्ही त्याला लिंबूनी पण फाडू शकता दुधाला किंवा नाही. गाईस हे विनेगर आहे, मी हे विनेगर ह्याच्यात ॲड करते सगळं. आता गाईज हे जे दूध आहे ह्याच्यातलं येल्लोइश पाणी बाहेर काढून फक्त दूध आपण गाळून घेणार आहे. सो बघूया. तो गाईस तुम्ही बघितलं. आता मी पहिली मेथड काय केली, मी चाळणीवरती कपडा ठेवला आणि त्याच्यामधून जे दुधातलं पाणी होतं ना, जे आपण दूध फोडलंय त्याच्यातलं जे येल्लो पाणी निघलं ते आपल्याला गाळायचं आहे. सो मी ते गाळलं आहे आता. आणि मी ती प्रोसेस कसं करून ठेवलं ना ते पण दाखवते. हे बघा, हे फडक्यामधून ते गाळलेलं पाणी ह्या टोपामध्ये जाईल. ते पाणी आपल्याला यूज नाही करायचं, पण हे वजन कशाला, कारण की ते प्रॉपर दाबलं जाईल. आतले जे मलाई आहे, जसं दुधाचं जे घट्ट आलं आहे ना, ते त्याच्यातलं पाणी आपल्याला निथळून ह्या टोपामध्ये काढायचं. हे तर यूज नाही करायचं, पण हे पाणी निघलं पाहिजे. आणि का गाळायचं, कारण की जर आपण प्रॉपर पाणी गाळलं ना गाईज, तर ते जे रसमलाईचे जे आतले उंडे असतात, जे जाड असतं रसगुल्ल्यासारखं जे आतलं असतं ना, ते प्रॉपर असं गोड आणि नरम असं लागेल. पाणी जर नाही नितळलं तर आपलं जे बासुंदी बनवली रसमलाईचं जे घट्ट पाणीसारखं असतं जे आपण खातो बासुंदी, त्याची बासुंदी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बदाम आणि मी इथे पिस्ता घेतले आहे. तुम्ही काजू बदाम ॲड करू शकता त्याच्यामध्ये. मी इथे पिस्ता आणि बदाम घेतलेले आहे. छोटे छोटे पीसेस करून ॲड करायचे.
गाईज मी इथे काजू आणि पिस्ता आणि बदामचं मस्त कूट करून घेतलं आहे आणि माझं जे मलाई जे दूध होतं लिक्विड रसमलाईची जी लिक्विड आहे आपली त्याला मी केसरने उकळून घेतलं होतं. ते उकळायची मस्त असं उकळी आली आहे, त्याला येल्लोइश कलर झाला आहे, केसर त्याचा रंग सोडतो आहे हळूहळू. थोडं लाईट येल्लो झाले असून डार्क येल्लो होईपर्यंत आपण त्याला उकळून घ्यायचं, तो घट्ट होईल असं. आणि इथे मी ह्याच्यामध्ये जे छानसे असे काजू बदाम आणि पिस्ता जो कुठला होता त्याचा कूट टाकला आहे आणि ह्याला असं घट्ट होईपर्यंत हे तुम्ही बघू शकता. हे जे रसमलाईचं जे दूध असतं जे घट्ट रबडी टाईप असतं ते आहे हे. तर गाईज आपण इथे ते दूध फोडलं होतं, ते पाणी गळून गेलं आहे आणि जे घट्ट मलाईसारखं जे राहिलं आहे हे बघा, हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यात पाणी बिलकुल नाही आहे, पाणी पण नाही आहे बघा. मी त्याला दाबते तरी पाणी नाही आहे बघा. ते असं घट्ट झालं. आता ह्याला बघू शकता हे जे दूध काढलेलं होतं ह्याचं पाणी निघून गेलं. मी दाबते बघा, ह्याच्यातून बिलकुल पाणी गळत नाही आहे. आता ह्याला आपल्याला असं प्रॉपर मळून घ्यायचं आहे, असं घट्ट असं जाडसर मळून घ्यायचं आहे आपल्याला असं ताकद लावून. इलायची टाकली आहे. तर आता हे उकळून द्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर आपल्याला ह्याचे असे छोटे छोटे हे जे मळलेलं आपण त्याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आणि ते बॉल्स ह्याच्यात उकळायला टाकायचे. इथे मी 2 चम्मच साखर आणि इलायची टाकले. सो हे उकळून होऊ द्या, मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे असं गोलसर केलं आहे आणि काय गोळ आहे ना, बॉल्स रसमलाई मध्ये बॉल्स गाईज बॉल्स केलेले आहेत. सो ज्याला खायचे ज्याची ख्वाहिश आहे तो आहेच नाही तर त्याला मी बोलते, ए विमान इकडे जरा तू ये इकडे ना 2 मिनिटं 2 मिनिटं ये ना यार. तुम्ही पण असे शेप करून घ्या गोल गोल आणि मग ह्याला आपल्याला साखरेच्या पाण्यात टाकायचं. ह्याला थोडीशी उकळी येऊन मग साखरे पाण्याला उकळी आली ना की मग हे बॉल्स त्याच्यात आपल्याला टाकायचे. ह्याला कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. हे आपण थोडंसं घ्यायचं आणि ह्याला असं रब करायचं. रब केलं ना की मग त्याला बॉल्सला ना असे कुठे पण कट्स नाही राहिले ना मग ते फुटत नाही त्याच्यामध्ये. मग असं कट्स नाही राहून दिलं आपल्याला असं मळायचं आहे त्याला आणि असं एक गोल करायचं. जसं गुलाबजामुनला कसं आपण करतो गोल तसं करायचं. हे बघा, आता मी थोडंसं जास्त रब नाही केलं म्हणून ते इथे कट्स पडलेत. परत त्याला असं मळायचं जोर लावून आणि मग गोल बनवायचे. हे बघा, हे कसे प्रॉपर झालं आता. हा बघा, हा कसा प्रॉपर झालेला, कुठे पण कट्स नाही आहेत तुम्ही बघू शकता. तसंच सेम आपल्याला दुसऱ्याला पण करायचं. असं रब असं रब करायचं, असं गोल करून घ्यायचं. झालं का नाही? हो, पटापट करा होतो. गाईज इथे मेहनत करतो आणि आम्हाला कुठे पटापट करायचं.
अजून त्याचं जे हे रसमलाईमधले ते उंडे असतात ते अजून मी त्याला आपल्याला साखरेच्या पाण्यातून बॉईल करून घ्यायचं, ते नाही केलं. झालं की मी पुढच्या प्रोसेस तुम्हाला दाखवते. कसं लागतंय तर गाईज आपण हे बघू शकता. हे जे उंडे मी त्याच्यात टाकलेत, हे साखरेचं पाणी आणि इलायची. आता ह्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आली ना की मग थोड्या वेळ उकळून द्यायचं 5-10 मिनटं आणि मग त्याला बंद करून तर आपलं जे मिक्सचर होतं हे रबडीवालं त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून द्यायचं. पाणी नाही टाकायचं आहे, फक्त ते गोल उंडे आहेत ना, गोल उंडे ते फक्त ह्याच्यात टाकायचे आपल्याला. तर गाईज साईड बाय साईड जेवढे भांडे पण साठतात ते भांडे पण घासून घ्या, कारण की जसं बनवायला मेहनत आहे तसे भांडे घासायला पण मेहनत आहे. सो जसे जसे साठतात थोडं थोडं तसे घासून घ्या. नाही तर खूप सारे होतील. मी थोडे थोडे घासून घेतले, एवढा लोड येत नाही भांडे घासायला. गाईज आपण जे दूध फोडून मग ते गोल गोल सर्कल राऊंड बनवले होते, तर त्याला आपण साखरेच्या पाण्यातून उकळून घेतले आणि ते असे दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी आता ते थंड पाण्यात ठेवलेत. थंड पाणी झालं, थंड पाण्यातून त्याला आपल्याला असं त्याच्यात थोड्या वेळ ठेवायचं आणि मग ते जे रबडीचं बॅटर म्हणजे जे बनवलं होतं आपण त्याच्यात आपल्याला टाकायचं. म्हणजे मग आपल्या रसमलाई हे थंड पाण्यातून असे धुवून घेते थोडेसे आणि ह्याचं थोडंसं असं पाणी गाळायचं आणि मग आपल्याला हे ह्याच्यात सोडायचं असं. बघू शकता हे राऊंडवाले आपल्याला ह्याच्यावर टाकायचं. तुम्ही बघू शकता हे बघा रसमलाईचं ऑलमोस्ट पूर्ण स्टेप संपलेल्या आहेत. हे मी खूप मोठं असं बनवलं होतं राऊंड, बघू शकता तुम्ही. तर हे असं आपल्याला थोडंसं दाबून त्याच्यात टाकायचं, म्हणजे जी रबडी आहे ना, दूध येते आपलं काजू बदाममध्ये, ते हे ह्याच्यामध्ये घट्ट झालं आहे ना ते छानपैकी. मग ते असं दाबलं ना की मग ह्याच्यामध्ये क्रॅक होतं आणि ते त्याच्यामध्ये मुरून जातं. सो गाईज माहिती आहे मला टाईम कन्झ्युमिंग हे खूप आहे, स्टेप्स खूप आहेत त्याच्यामध्ये, पण प्रॉपर असं मी केलेलं आहे. तर जसं मी केलं तसं तुम्ही एक एक स्टेप्स जर फॉलो केले तर तुमचं पण असं प्रॉपर छान असं होईल. टेस्टला खूप छान लागणार आहे, घरातले खूप खुश होणार आहेत. सो कसं झालं आहे ते मी दाखवते. चला तुम्ही बघू शकता छानसे असे झाले आहेत. आता याला आपल्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे आणि मग तुम्ही सर्व करू शकता. मग तर काही छान असं तयार झालं आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं थंड व्हायला. ते थंड झालं आहे आणि ज्याची ख्वाहिश होती बड्डे बॉयची तो आता टेस्ट करतोय. सो टेस्ट करायला आम्हाला सांगा.